झालं का? लवकर ये. मिळाली ना? ओके, रेडी. काय सांगाल, एकंदरीत बघितलं शिवभोजन थाली आपण महाविकास सरकारमध्ये असताना ते शिवभोजन थाली आणली होती, मात्र जे केंद्र चालक आहेत ते 4 महिन्यापासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे आणि त्यांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतलेला. काय सांगाल या संदर्भात? मला या संदर्भामध्ये असे कुठलंही निवेदन प्राप्त झालं नाहीये. तथापि कुठल्या कारणामुळे जर असं झालं असेल तर मी आत्ताच मुंबईला जात आहे. या संदर्भामध्ये अशी जर अडचण असेल तर मी तात्काळ ते दूर करेल. काही तांत्रिक कारणामुळे जर असं झालं असेल तर निश्चितच ती अडचण दूर करण्यात येईल. काय सांगाल, शिवसेनेमध्ये जे आता बघितलं असेल उद्या एकनाथ शिंदे जे आहेत भंडाऱ्यात येत आहेत, विदर्भाच्या संपूर्ण बैठकी संदर्भातला एक महत्वाचे निवडणूक, जे स्थानिक स्वराज्य निवडणूक महत्वाचे मानले जाते, यासाठी एकनाथ शिंदे यांनी एकंदरीत शक्ती प्रदर्शन करण्याचं ठरवलं आहे का विदर्भात? नाही, माननीय एकनाथजी शिंदे हे प्रत्येक विधानसभेमध्ये मतदारांचा आभार मानण्यासाठी जात आहे. मागे ते रामटेकला देखील आले होते आणि तेव्हापासून भंडारामध्ये श्री नरेंद्र बोंडेकर हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्या मतदारसंघात बरेच दिवसापासून तो कार्यक्रम ठरलेला होता. 2-3 तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि तो कार्यक्रम उद्या या ठिकाणी ठेवण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे, काय निर्णय होणार आहे? काय राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय होण्यापूर्वी सांगायचे नसतात. मंत्रिमंडळाच्या नंतर आपल्याला या संदर्भामध्ये ब्रीफिंग करण्यात येईल. सर, मराठीचा वाद सुरू आहे, मनसे आक्रमक पवित्रा घेत आहे. हिंदीची सक्तीमुळे काय सांगाल, काय वाटतं सर? मराठीला कुठेतरी डावललं जातं. मराठीचा जो सन्मान आहे तो कधी डावलला जाऊ शकत नाही. तो डावलला जाणं योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी राज्य सरकारने मराठी भाषा विभाग गठीत केलेला आहे आणि प्रत्येक राज्याची एक भाषा असते आणि महाराष्ट्राची मराठी आपली भाषा आहे. त्याचा सन्मान राखलाच गेला पाहिजे.